जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम, जय संविधान। मी याआधी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्यामध्ये छावा चित्रपटाबद्दल काही चुकीचं जे इतिहास दाखवण्यात आला आणि काही इतिहासही दाखवण्यात नाही आला, त्याबद्दल मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता। त्या व्हिडिओमध्ये जे काही दम नसलेले डायरेक्टर आहेत, ज्यांना सत्य ते दाखवू शकत नाही असे डायरेक्टर, यांना पिक्चरही कसे काढू वाटतात मला काही कळत नाही। जे छत्रपती संभाजी महाराजांचे बालपणीचे मित्र होते रायप्पा महार यांनी जो पहिला प्रयत्न केला शंभूराजेंना सोडवण्याचा, ते त्यामध्ये दाखवलेले नाहीत। त्यानंतर महाराजांचे तुकडे शिवणारे गणपत महार त्या ठिकाणी दाखवले नाही, म्हणजे गोविंदा महार त्या ठिकाणी दाखवलं नाही। त्यानंतर छत्रपती संभाजी राजेंच्या हत्येचा बदला ज्या 500 शूरवीर महारांनी घेतला, सिद्धनाथ महारांनी घेतला, आणि महाराजांच्या हत्येचा बदला म्हणून 28,000 पेशवे हे त्याच ठिकाणी कापले। या लढवय्या महारांचा सुद्धा त्या ठिकाणी इतिहास दाखवला नाही। औरंगजेबाने जी हत्या केली महाराजांची, म्हणजे हत्या ही जी केलेली ती एका व्यवस्थेने केलेली आहे। माझ्या शंभूराजेची हत्या तलवारी जरी मुघलांच्या असल्या तरी हात हे एका व्यवस्थेचे होते। हे लोकांच्या समोर यायला हवं की खरी हत्या माझ्या शंभूराजांची कोणी केली। इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि खराच इतिहास सांगायचा प्रयत्न मी नेहमी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो। यामधली एक सत्य घटना आहे की काही बुडात दम नसलेले डायरेक्टर काही इतिहास दाखवू शकत नाही ना चित्रपटामध्ये, तर तुम्ही पिक्चर काढलेलाच न बरा। खरा इतिहास दाखवा, जेणेकरून युवा पिढीला इतिहास कळेल। युवा पिढी म्हणल्यापेक्षा सर्वांना, महाराष्ट्रातील जनतेला, भारतातील जनतेला इतिहास कळेल आणि माझा राजा कोण होता, शंभूराजा कोण होता, त्यांच्यासोबत लढलेले शूरवीर कोण होते, हेही सर्वांना कळेल। जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम, जय संविधान।